नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज आपण आणखी एक नवीन कायदा समजावून घेणार आहोत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि एकूणच महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्त्वाचा कायदा राज्य शासनानं 2017 मध्ये इंट्रोड्यूस केला. त्या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल लँड लीजिंग ॲक्ट 2017. म्हणजे शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबतचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमाविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. यासाठी 2016 मध्ये नीती आयोगाने एक मॉडेल लँड लीजिंग ॲक्ट प्रसिद्ध केला आणि सर्व राज्यांना सुचवलं की जमिनीचा कार्यक्षमपणे वापर व्हावा, म्हणजे त्याची लागवड व्हावी आणि उत्पादनामध्ये वाढ व्हावी. तसेच ज्यांना ज्यांना म्हणून जमीन करण्याची इच्छा आहे अशा लोकांना जमीन करण्याचा संधी मिळावी किंवा त्यासाठी एक लीगल मेकॅनिझम असावं, म्हणून असा कायदा करायला हरकत नाही असं सांगण्यात आलं. भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. 2017 मध्ये असा अधिनियम आला. विधान परिषदेत, विधानसभेत तो मान्य झाला. त्यानंतर राज्यपाल महोदयांची देखील स्वाक्षरी झाली आणि पुढे राष्ट्रपती महोदयांच्या मान्यतेसाठी तो केंद्राकडे पाठविण्यात आला होता. माननीय राष्ट्रपती महोदयांच्या मान्यतेनंतर अंतिमरित्या दिनांक 27 जून 2023 रोजीच्या राजपत्रामध्ये हा अधिनियम प्रसिद्ध झालेला आहे आणि केव्हाही तो राज्यामध्ये लागू होईल. हा जर पाहिला तर अत्यंत लहान असा अधिनियम आहे, छोटासा अधिनियम आहे. 16 कलमांचा आहे. पहिलं कलम आहे शॉर्ट टायटल आणि कमेन्समेंट. कमेन्समेंट म्हणजे कधीपासून लागू होईल, जेव्हा सरकार राजपत्रामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये तो लागू केला जाईल याची अधिसूचना प्रसिद्ध करील तेव्हापासून तो लागू होईल. याचं शॉर्ट टायटल आहे महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल लँड लीजिंग ॲक्ट 2017. त्यामध्ये काही व्याख्या आहेत. प्रत्येक कायद्यात कलम 2 मध्ये जशा व्याख्या असतात तसे या कायद्यात देखील व्याख्या आहेत. त्यानंतर ॲग्रिकल्चरल लँड लीजिंग अंडर दिस ॲक्ट, महाराष्ट्रामध्ये कुळ कायदा नावाचा एक कुळ कायदा हा एक कायदा आहे की ज्याच्या अंतर्गत जर कुणी ॲग्रीमेंट किंवा लीज केलेला असेल आणि तो लीजवर जर एखादा वर्ष जमीन कसत असेल तर त्यानंतर त्याला ती जमीन कुळ कायद्याप्रमाणे विकत घेण्याचा अधिकार मिळतो. आणि त्यामुळं खरं तर कुळ कायदा हा जमीन सुधारणेचा किंवा आपण ज्याला लँड रिफॉर्मचा कायदा, भूसुधार कायदा म्हणून एक कायदा होता. असे अनेक कायदे आले ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर लँडचा सिलिंगचा कायदा आहे, कुळ कायदा आहे, तुकडेबंदीचा कायदा आहे. असे जे निरनिराळे कायदे आलेत त्यामुळं एकूणच समाजवादी राज्यव्यवस्थेचा विचार केला गेला. मात्र त्यावेळेस कृषी क्षेत्राला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून निरनिराळे निर्बंध घालण्यात आले. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्बंध होता की लँड लीज केली आणि जर का त्याला लीजवरती काही वर्ष राहता आला तर त्याला कुळाचा हक्क मिळत होता आणि कुळाचा हक्क मिळाला की तो कुळ विकत देखील घेऊ शकत होता, अशी तरतूद त्याच्यामध्ये होती. दुसरी अशीच एक तरतूद त्या कुळ कायद्यामध्ये होती की ज्याला जमीन नाही महाराष्ट्र राज्यामध्ये, म्हणजे जो शेतकरी नाही, अशा व्यक्तीला जमीन घेता येत नाही आणि घ्यायची असेल तर त्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागते. पूर्वपरवानगी घ्यायला गेले तर उत्पन्नाची मर्यादा होती 12,000 रुपये पर ॲनम, म्हणजे वर्षाला 12,000 रुपये ज्याचं उत्पन्न असेल अशा व्यक्तीला स्वतः कल्टिव्हेशन करण्यासाठी, पर्सनल कल्टिव्हेशन करण्यासाठीच परवानगी दिली जाऊ शकत होते किंवा बोनाफाईड नॉन इंडस्ट्रीयल नॉन ॲग्रिकल्चर यूज करायचा असेल तर परवानगी दिली जात होती. शैक्षणिक असेल, गोशाळा असेल, असे काही वापर असतील तर. म्हणजे सर्वसाधारणपणे अशा परवानग्या मिळत नव्हत्या आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एकूणच शेतीला उद्योग म्हणून त्याचा जसा वापर व्हावा तसं होत नव्हतं. कारण अनेकांना असं वाटायचं की याच्यामध्ये आपण जमीन घ्यावी, आपण शेतकरी नाही होतो, आपण जमीन घ्यावी आणि या ठिकाणी पोल्ट्री टाकावी, आपण जमीन घ्यावी आणि या ठिकाणी डेअरी बिझनेस करावा, आपण जमीन घ्यावी आणि या ठिकाणी फूड प्रोसेसिंगचं युनिट टाकावं. पण असल्या अलाइड ॲक्टिव्हिटीसाठी देखील जमीन जर घ्यायची असेल तर पहिल्यांदा तुम्ही शेतकरी असलं पाहिजे, ही प्रचंड मोठी अट होती आणि तशी तर ही खीळ घालणारी अट होती. पण ही शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी केलेली अट आहे. का तर भांडवलदारांनी
पैशाच्या जोरावरती शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये. कारण महाराष्ट्र आणि देशच एकूण पाहिला तर आपला शेतीप्रधान देश आहे आणि शेती ही अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे जर का भांडवलदारांना याच्यामध्ये एंट्री दिली तर अडचण निर्माण होऊ शकेल आणि मग काळा पांढरा सगळाच पैसा शेतीमध्ये जर आला तर एकूण शेतकरी उखडून जाईल किंवा उद्ध्वस्त होईल. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हे काही निर्बंध अत्यंत चांगल्या हेतूनं टाकले गेले होते. हळूहळू काळ बदलत गेला. आपण आता ग्लोबलायझेशनमध्ये आहोत आणि आता हळूहळू या सगळ्या गोष्टी रिलीज करण्याची गरज वाटायला लागली. एका काळी आपण समाजवादी अर्थव्यवस्थेचा विचार करत होतो आणि डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस ज्याला असं म्हणतो आपण, की ज्यांच्याकडं जास्त आहे ते काढून घ्यायचं आणि ज्यांना अजिबात नाही त्यांना ते द्यायचं आणि त्यासाठी हे सगळे निर्बंध होते. आता मुक्त अर्थव्यवस्थेचा काळ आल्यामुळे हळूहळू या काळाला अनुरूप असे काही बदल केले जात आहेत. म्हणून कलम 63 जे होतं, कलम 43 जे होतं त्याच्यामध्ये खूप सुधारणा करण्यात आल्या. आपण त्यावरती स्वतंत्र व्हिडिओ याच चॅनलवरती केलेले आहेत. आज आपण लँड लिजिंग एवढ्यासाठी शिकतो आहोत की हा नवीन कायदा आला, अजून तर लागू व्हायचा आहे. प्रत्यक्षात कायदा याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतीलच. पण आज परिचय करून घेऊया. आणि म्हणून लँड या कायद्याअंतर्गत आता कोणत्याही ॲग्रिकल्चरिस्ट नसलेल्या म्हणजे शेतकरी नसलेल्या व्यक्तीला देखील, आता इथे ॲग्रिकल्चरिस्ट हा शब्द आलेला नाही, या कायद्यामध्ये फार्मर असा शब्द आलेला आहे. फार्मर म्हणजे जमीन करतो तो, आणि ज्याने लीजवर जमीन घेतलेली आहे स्वतःला जमीन नसताना देखील तो जमीन करतो आहे किंवा अलाइड म्हणजे शेतीपूरक उद्योग करतो आहे, अशाला देखील आता फार्मर म्हणण्यात येणार आहे. आणि अशा लोकांना ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट प्रमाणे करार करून, लेखी करार करून, ॲग्रीमेंट करून, लीज करून जमीन स्वतःकडे घेता येईल. जमीन किती दिवसात लीज करावी हा त्या दोघांनी ठरवायचा आहे. कोणी लेझीने आणि लेझरने, म्हणजे जमीन मालकाने आणि ज्याला जमीन ते देत आहेत ती जमीन कशी दिली जाणार, अर्थातच कन्सिडरेशन. मग ते वार्षिक असेल मासिक असेल हे दोघं ठरवतील. किती दिवसाचा असेल त्याची मुदत तेच ठरवतील. कंडिशन्स काय असतील त्या कंडिशन देखील तेच ठरवतील. ते संपुष्टात कसं आणायचं ते देखील तेच ठरवतील. अशा पद्धतीनं थोडंसं खुलेपणा किंवा ज्याला आपण मुक्त अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा हा प्रकार, आणि यातला उद्देश असा सांगितला आहे की ज्यांना जमिनी नाहीत, जे पुअर आहेत, जे लँडलेस आहेत, जे सेमी लँडलेस आहेत, अशा लोकांना अशा जमिनी घेता याव्यात आणि त्या जमिनी कसता याव्यात. आणि कसत असताना त्याचं उत्पादन वाढावं. मालकाकडं जो मालक आहे तो वर्षानुवर्षे जमिनी पडीक ठेवतो. त्यांनी जर का ती जमीन लीजने दिली तर किमान त्याला उत्पन्न सुरू होईल. ॲट द सेम टाइम पडीक असणारी जमीन प्रोडक्शन खाली येईल आणि प्रोडक्शन खाली आली तर राज्याचं आणि देशाच्या उत्पन्नामध्ये भर पडू शकेल. हाही त्यातला उद्देश आहे. त्याच्यानंतर त्या जमीन मालकाच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य दिलेली आहेत. लेझी म्हणून जो भाडेपट्टाकार आहे त्याचे देखील काही कर्तव्य आहेत. त्या पूर्ण तरतुदीप्रमाणेच त्यांना वागावं लागेल. याचं नियमन करण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. त्यामध्ये कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून तहसीलदार आणि तहसीलदारापेक्षा कमी नाही अशा दर्जाचे अधिकारी शासन घोषित करेल. आणि याचं डिस्प्यूट रिझोल्युशन असेल, याचं लीजचं नियंत्रण असेल, त्याचं नियमन असेल, त्यानंतर त्याचं जे काही वाद असतील ते निर्मूलन करायचं असेल, या सगळ्यांसाठीची तरतूद त्यांनी करण्यात आलेली आहे. हे जे लिजेस असतील हे नॉन ट्रान्सफरेबल आणि नॉन हेरिटेबल असतील. म्हणजे जो भाडेकरी आहे, भाडेपट्टाकार आहे, तो मयत झाला तर त्याच्या वारसाला ते जाणार नाही, तिथे तो संपुष्टात येईल असा याचा अर्थ आहे. नॉन हेरिटेबल आहे, त्याला तो ट्रान्सफरही करता येणार नाही आणि वारसाने पुढे देखील जाणार नाही. टर्मिनेशन कसं करायचं त्याची तरतूद त्या लीजमध्येच लिहिली जाईल. आणि त्याच्यासाठी मेडिएशनची एक यंत्रणा, म्हणजे एकत्र बसून समेटाने किंवा सहमतीनं हे कसं मिटवता येईल, ज्याला आपण मध्यस्थी म्हणतो, मध्यस्थीची एक व्यवस्था याच्यामध्ये अभिप्रेत आहे किंवा अंडरलाईन केलेली आहे. कॉम्पिटंट अथॉरिटी हे वाद सोडवणारे अधिकारी असतील. कॉम्पिटंट अथॉरिटीने दिलेला निर्णय मान्य नसला तर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येईल किंवा अपील करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय मान्य नसेल तर महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रायब्युनल जे आहे त्या महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रायब्युनलकडे जाता येईल. एन्फोर्समेंट ऑफ लीजसाठी एक रजिस्टर ठेवलं जाईल. त्या रजिस्टरमध्ये याच्या नोंदी केल्या जातील. अशा लीजची नोंद 7/12 किंवा फेरफारमध्ये होणार नाही, ही एक अट याच्यामध्ये दिसून येते. ब्रीच याचा जर का
भंग झाला ह्या अग्रीमेंटचा किंवा लीजचा, तर त्याच्यासाठी काय करायचं याच्या देखील तरतुदी आहेत. आणि ज्या दिवशी ठरलेली मुदत संपली असेल त्या दिवशी आपोआप ही जमीन लँडओनरकडे आली असं कायद्याने गृहीत धरण्यात येईल. हे तहसीलदार आणि शासनाने नेमलेले जे अधिकारी असतील, कॉम्पिटंट अथॉरिटी, अशांमार्फत केलेले जे निर्णय आहेत त्या निर्णयासाठी अपिलाची व्यवस्था या कायद्यात केलेली असल्यामुळे कोणत्याही सिव्हिल कोर्टाला याची दखल घेता येणार नाही, हे देखील याच्यात स्पष्ट केलेलं आहे. जे लोक या कायद्याअंतर्गत काम करतील त्यांनी जर का सधीतून केलेलं काम असेल तर त्याला सतत म्हणजे प्रोटेक्शन, ज्याला आपण संरक्षण असतं, ते मिळेल. राज्याला या कायद्याच्या अंतर्गत या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारे नियम देखील करता येतील. या कायद्याला कुळ कायद्याच्या तरतुदी लागू होणार नाहीत. म्हणजे जो लीज म्हणून घेतो त्याला कुळ म्हणून हक्क सांगता येणार नाहीत, त्याला ओनरशिपचे हक्क मिळणार नाहीत, त्याला कोणताही टायटलचा हक्क मिळणार नाही. तो फक्त दिलेल्या मुदतीमध्ये लेझी म्हणून काम करेल. मुदत संपली की आपोआप तो जो लीज आहे तो संपुष्टात येईल. दरम्यानच्या काळामध्ये दिलेल्या कंडिशनचा भंग केला तरी देखील ते संपुष्टात येईल आणि त्या व्यक्तीकडे जाईल आणि त्याचा वाद असेल तर त्या कॉम्पिटंट अथॉरिटीकडे, कलेक्टरकडे, MRTकडे चालेल, असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यासाठी आवश्यक असतील ते नियम करता येतील. याला ओव्हररायडिंग इफेक्ट असेल, इतर कायद्यात काहीही लिहिलं असेल तरी देखील ह्या कायद्यात जे लिहिलं आहे त्याप्रमाणे कृती करावी लागेल. आणि जर काही या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी आल्या त्या दूर करण्याचा अधिकार राज्य शासनाला असेल. असा साधारण हा छोटासा, अगदी छोटासा 16 कलमांचा कायदा आहे. दिसतो तर क्रांतिकारी, प्रत्यक्षात राबवायला सुरुवात झाल्यानंतर कसा आहे ते आपल्याला पुढे कळेल. त्याचे गुणदोष आणि त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी पुन्हा आपल्याला याच्यावरती चर्चा करता येईल. आज हा परिचयाचा व्हिडिओ आहे. हा कायदा कशासाठी केला? टू फॅसिलिटेट लिझिंग ऑफ ॲग्रिकल्चरल लँड इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. पुढे टू इम्प्रूव्ह ॲग्रिकल्चरल इफिशियन्सी अँड इक्विटी. एकतर गोरगरिबांना, ज्यांना जमिनी नाहीत अशांना करारावर घेण्याची संधी मिळावी. ज्यांच्याकडे आहेत पण ते ॲब्सेंटी लँडलॉर्ड आहेत त्यांना त्यांची जमीन कल्टिव्हेशन खाली आणण्याची संधी मिळावी. ॲट द सेम टाइम त्यांना त्याचं कन्सिडरेशन पण मिळावं, हाही हेतू आहे. नंतर ॲक्सेस टू लँड बाय लँडलेस अँड सेमी लँडलेस अँड पुअर. अशा लोकांना ॲग्रिकल्चरल लँडला आणि कल्टिव्हेशनला ॲक्सेस मिळावा. ऑक्युपेशनल डायव्हर्सिटी. आता फक्त शेती, आपण बाजरी, ज्वारी, कपासी किंवा फळबागा अशी जी पिकं घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं डायव्हर्सिटी निर्माण व्हावी आणि अलाइड इंडस्ट्री त्याच्यामध्ये वाढावी, हाही त्याचा उद्देश आहे. आणि त्या निमित्ताने रुरल ग्रोथ आणि ट्रान्सफॉर्मेशन व्हावं, परिवर्तन व्हावं, असा देखील हेतू आहे. टू प्रोव्हाइड रिकग्निशन टू फार्मर्स कल्टिव्हेटिंग ॲग्रिकल्चरल लँड. मग तो शेतकरी असो की नसो, जर तो खरंच कल्टिव्हेट करणार असेल किंवा अलाइड इंडस्ट्रीसाठी वापरणार असेल त्याला ते काम करण्याची संधी मिळावी आणि ते भांडवल फिरतं राहावं, हा त्याच्यातला उद्देश आहे. फॉर इनेबलिंग देम टू ॲक्सेस लोन्स थ्रू. आता काय, आता भाडेपट्टे नाही आहेत का? हो आहेत ना, आजही भाडेपट्टे आहेत, पण ते नोंदले जात नाहीत. नोंदले की तो कूळ होतो म्हणून ते नोंदले जात नाहीत आणि आपसात काहीतरी करतात किंवा मग ते नोटरी करून वापरतात, अशा पद्धतीने चाललंय. मात्र जो भाडेपट्टे धारक आहे त्याचं पीक जर का बुडालं तर त्याला इन्शुरन्स मिळत नाही, त्याला जी नॅचरल कलॅमिटीची मदत आहे सरकारकडून ती मिळत नाही, ते लँड ॲक्विजिशन मध्ये गेलं त्याचा मोबदला मिळत नाही, शिवाय त्याला कर्ज मिळत नाही त्याच्यावरती. या सगळ्या गोष्टीसाठी त्याला संरक्षण देखील मिळालं पाहिजे, त्याला रेकग्निशन देखील मिळाली पाहिजे, त्याला कायदेशीर दर्जा देखील मिळाला पाहिजे. हा खरं तर याचा हेतू आहे. आणि म्हणून संपूर्ण गव्हर्नमेंटचा सपोर्ट आणि सिस्टमचा सपोर्ट मिळावा. लँड ओनर आणि लँड लेझी जो कोणी असेल त्या दोघांनाही सारखं माप मिळावं आणि यातनं शेतीचा विकास व्हावा, शेतकरी सुधारावा. त्याला मे बी शेअर क्रॉपिंग, ज्याला आपण वाटेदार म्हणतो, जमिनीतला वाटेदार, कॅश किंवा काइंड, अशा कोणत्याही मार्गानं त्याला कन्सिडरेशन ठरवण्याचा अधिकार असं खुला दिलेला आहे. खरं तर हा प्रत्येकाने कायदा वाचला पाहिजे. लवकरच हा कायदा अंमलात येईल. अंमलात आल्यानंतर त्याची प्रत्यक्षात आपल्याला गुणदोष काय आहे ते कळतील आणि जेव्हा अंमलबजावणी सुरू होईल त्यावर अधिक तपशिलात त्याच्यावरती बोलता येईल. सध्या तरी मी इथं थांबणार आहे. पण ज्यांना हा कायदा वाचायचा आहे, खरं तर हा गुगल केला तरी आपल्याला सर्वत्र पब्लिक डोमेनमध्ये तो उपलब्ध आहे. पण आपल्याला हवाच असेल तर या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये याची डाउनलोड लिंक पुरविली जाईल किंवा कॉमेंटमध्ये देखील ती पुरवली जाईल. ज्यांना हवा असेल त्यांनी ॲक्सेस जरूर मागावा, ज्यांना उपलब्ध होत असेल त्यांनी बाहेरून उपलब्ध घ्यावा, जरूर वाचावा. छोटासा कायदा आहे पण कदाचित तो क्रांतिकारी ठरण्याची शक्यता देखील आहे.
इतक्या चर्चेनंतर मी सध्या थांबतो. आपण पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.